आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाहीत। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू। आज चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला। शोकांतिका कशी? लोकांना जे पटतं तेच लोक करतात। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। मी मुश्रीफ साहेबांनी, आमच्या सचिननी, मकरनाबा, आम्ही सगळ्यांनीच दर्शन घेतलं असतं। आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात। तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही, घेता? अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो, ते टायमिंग जुळलं नाही, तर त्याच्यामुळे मी डिपार्टमेंटवर पण चिडलो। तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाहीत। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू। या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा 222 पर्यंत गेलेला होता। आज तो आकडा 232 ते 33 पर्यंत पोचलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती, एखादी आघाडी, एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय। वेगवेगळ्या लाटा आल्या, इंदिराजींची लाट आपण बघितली, मोदी साहेबांची 2014ची लाट आपण बघितली, अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या, परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।